नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता सर्वांचा आवडता दिवाळीचा सण येत आहे आणि दिवाळी म्हटलं की खूप सारं फराळाचं बनवावं लागतं। त्यामध्ये गोड पदार्थ, तिखट पदार्थ भरपूर काही असतं। अशाच प्रकारे आज मीही एक पदार्थ तुमच्याशी शेअर करणार आहे, तो म्हणजे शेवचा। परंतु शेव तुम्ही म्हणाल ही तर कॉमन रेसिपी आहे, पण आज मी शेव म्हणजे टोमॅटोची शेव ही रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी थोडीही आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात प्रथम 2 छान लालसर रंगाचे टोमॅटो स्वच्छ धुवून मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि आता याची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून प्युरी करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे। ती मी एका गाळणीवरती घेऊन गाळून घेतलेली आहे आणि इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे ओवा त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि आता शेवचं पीठ भिजवत आहे। त्यासाठी सर्वात प्रथम इथे मी पाव किलो बेसन पीठ आणि वाटीने 2.5 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट आणि अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घालून 1 चमचा ओव्याची पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे। आता हे साहित्य घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून हे भिजवून घ्यायचं आहे। आता हे पीठ भिजवताना इतर पाण्याचा वापर करायचा नाही, कारण टोमॅटोची प्युरी करताना मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि गाळतानाही थोडंसं पाणी घातलेलं आहे। त्याच पाण्याने पीठ भिजवायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता शेवचं पीठ भिजून झाल्यानंतर मी त्यामध्ये एक भाजीचा जो चमचा असतो किंवा पळी, त्यांनी 1 पळी तेल घातलेलं आहे आणि हे कडकडीत मोहन घातलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता छान पद्धतीने पिठाचा गोळा तयार केलेला आहे। आता हा पिठाचा गोळा एक 10 ते 15 मिनिटे छान भिजून द्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटे पीठ भिजून झाल्यानंतर शेव करून घ्यायची आहे आणि शेव ही नेहमी फुल गॅसवरतीच तळून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघितलं असेल मी तेलाचं मोहन हे कोरड्या पिठामध्ये घातलं नाही। याचं कारण असं की जर कोरड्या पिठामध्ये मोहन घातलं तर त्याच्या गुठळ्या होतात आणि त्या व्यवस्थित नाही फुटल्या की शेव पाडण्यासाठी खूप जड जाते। त्यामुळे अशा प्रकारे पीठ भिजवल्यानंतर गरम तेलाचं मोहन शेवच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आचारी सुद्धा अशाच पद्धतीने तेलाचं मोहन घालतात। आपण नेहमी करतो त्या शेवपेक्षा टोमॅटोमुळे शेवला रंग अतिशय छान येतो। एकदम छान केशरी रंगाची शेव होते आणि चवीलाही अप्रतिम लागते। इथे मी शेव करताना ना खाण्याचा सोडा वापरलेला आहे ना तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। अशा पद्धतीने जर शेव केली तर अगदी कुरकुरीत आणि खूप कमी तेलकट शेव तयार होते। तुम्ही इथे बघू शकता या शेवला रंग किती छान आलेला आहे। मी इथे कुठल्याही कलरचा वापर केलेला नाहीये। अशाच पद्धतीने सर्व शेव पाडून तळून घेतलेली आहे आणि याचा रंग तुम्ही बघू शकता अगदी केशरी झेंडूच्या फुलासारखा या शेवला रंग आलेला आहे। आणि हो, तुम्हाला आता मी इकडे दाखवत आहे हाताने चुरून की याला अजिबात तेलकट होत नाही आणि खूप चवदार शेव तयार होते। तुम्ही बघू शकता इथे अगदी खुसखुशीत आणि विना तेलकट शेव तयार झालेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।